बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे पुण्यामधून। अजित पवार पुण्याच्या पक्ष कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। अजित पवारांनी कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी सुरू केलेल्या आहेत। पार्थ पवारांवरच्या आरोपांनंतर अजित पवार पहिल्यांदाच पुण्यामध्ये पोहोचलेत। पक्ष कार्यालयामध्ये वरच्या मजल्यावर पार्थ पवारांचंही कार्यालय आहे आणि याच पक्ष कार्यालयामध्ये अजित पवार दाखल झालेत। कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी ते घेत आहेत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या या भेटीगाठींना विशेष महत्त्व असणार आहे। मात्र नुकतंच पार्थ पवारांच्या जमिनीचं प्रकरण इतकं गाजलेलं आहे, तो व्यवहारही रद्द झालेला आहे आणि ही नामुष्की आल्यानंतर अजित पवार आता कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत आणि त्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार हे पुण्यामध्ये दाखल झाले। या संदर्भात अधिक अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी। मंदार, पुण्याच्या शिवाजीनगर भागामधलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं हे चकचकीत पॉश असं कार्यालय पार्थ पवार यांनीच पुढाकार घेऊन हे कार्यालय निर्माण केलंय। या कार्यालयामध्ये अजित पवार दाखल झालेले आहेत आणि त्यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आज दुपारपर्यंत अजित पवार या ठिकाणी थांबणार आहेत आणि गाठीभेटी त्यांच्या या ठिकाणी सुरू असणार आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। नगर परिषदा, जिल्हा परिषदा आणि त्यानंतर महापालिकांच्या निवडणुका आहेत। या ठिकाणी आपण या सगळ्या कार्यालयामध्ये गर्दी पाहतो आहोत। समोर अजित पवार आपल्याला दिसतायत, कार्यकर्त्यांना भेटतायत, कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेतायत आणि वरच्या मजल्यावरती पार्थ पवार देखील आहेत अशी माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते आहे। ही सगळी गर्दी आहे अजित पवारांच्या एकूण कार्यशैलीला अनुसरून अशी। अर्थात 2 दिवसांपासून आपण जे प्रकरण पाहतो आहोत पुण्यातील मुंढवा भागातील जमिनीचं, या सगळ्याचं जे सावट आहे ते या ठिकाणी आपल्याला दिसत नाहीये। अजित पवार नेहमीच्या पद्धतीनं काम करतायत। अर्थात पुण्यात पहिल्यांदाच आलेले आहेत। हे सगळं प्रकरण समोर आल्यानंतर पुण्यातलं प्रकरण आहे, त्यामुळं या ठिकाणी त्यांना नक्कीच पत्रकारांकडून विचारणा होईल याबद्दल। कारण आपण पाहतो आहोत कालच अजित पवारांनी सांगितलं होतं की हा जो व्यवहार आहे तो ते रद्द करत आहेत, तसं पत्र देखील देण्यात आलेलं आहे। मात्र सहदुय्यम निबंधक विभागाने जी भूमिका घेतलेली आहे त्यानुसार हा व्यवहार रद्द करायचा असेल तर 21 कोटी आणि आता तर अशी माहिती मिळते आहे की 42 कोटी रुपये या व्यवहार रद्द करण्यासाठी म्हणून भरावे लागणार आहेत। या सगळ्याबद्दल अजित पवारांना या ठिकाणी विचारणा होईल। तुर्तास अजित पवार कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत। या ठिकाणी आपल्याला मोठी गर्दी पाहायला मिळते। माधवी, नक्कीच अजित पवारांनी काल या संदर्भात स्पष्टीकरण दिलंय। मात्र आता या सगळ्या प्रकरणानंतर पुण्यात आल्यानंतर अजित पवार काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मंदार, तुम्ही आपल्यासोबत राहाच। आणखी पुण्यामधून एक महत्त्वाची बातमी आहे।